नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आयपीओ दर्शन या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, ग्लोब सिव्हिल प्रोजेक्ट्स या आयपीओचा दुसरा दिवस होता. आज किती आहे ह्या आयपीओ सबस्क्रिप्शन झाले, टोटल किती सबस्क्रिप्शन झाले, त्यासोबतच जीएमपीचा आज काय चालू आहे व आयपीएल डिटेल्स सर्व काय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील करा. तर मित्रांनो, हा जो आयपीओ आहे हा 24 जून ते 26 जून पर्यंत ओपन असणार आहे. आजचा दुसरा दिवस होता. तर जे फेस व्हॅल्यू मित्रांनो ₹10 असणार आहे. तर प्राइस बँड याचा ₹71 असणार आहे. म्हणजे तुम्हाला जे शेअर्स भेटतील ते ₹71 असणार आहेत. तर 211 शेअरचा एक लॉट असणार आहे. इश्यू साईज पाहिलं तर मित्रांनो 119 कोटींचा छोटा आयपीओ असणार आहे. त्यामध्ये हा पूर्णपणे फ्रेश इश्यू असणार आहे. 119 कोटी. त्याची लिस्टिंग BSE आणि NSE दोन्ही स्टॉक एक्सचेंजवरती होईल. आणि जर मित्रांनो तुम्ही या आयपीओला अप्लाय केलं तर तुम्हाला अलॉटमेंट याची कधी होणार हे तुम्हाला 27 जूनला समजेल. तर जर तुम्हाला आयपीओला अप्लाय केलं पण तुम्हाला पैसे नाही मिळाले, तर म्हणजे तुमच्या बँक अकाउंटमध्ये 30 जूनला रिफंड होतील. त्यानंतर हे शेअर्स देखील तुम्हाला 30 जूनलाच रिफंड होणार आहे. सॉरी डीमॅट अकाउंटमध्ये क्रेडिट होणार आहेत. त्याची लिस्टिंग मित्रांनो मंगळवारी 1 जुलै 2025ला होणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपण आपल्या मेन टॉपिककडे वळूया, तो म्हणजे आजचा सबस्क्रिप्शन स्टेटस. तर मित्रांनो क्यूआयबी कॅटेगरी सुरुवात आपण क्यूआयबी कडून करूया. क्यूआयबी कॅटेगरी म्हणजेच काय म्हणजे की जसं की एफ-आय असो, डी-आय असो, लोकल फंड्स जसे की म्युच्युअल फंड्स किंवा जे सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टर असतात. हे जे मोठे-मोठे फंड असतात, त्यांना आपण क्यूआयबी म्हणतो. क्यूआयबीने मित्रांनो 8.14 टाइम्स हा आयपीओ सबस्क्राईब केला आहे. माझ्या मते मित्रांनो खूप चांगला सबस्क्राईब केला आहे. अजून एक दिवस उद्या बाकी आहे. त्याचा लास्ट डेट आहे. माझ्या मते मित्रांनो क्यूआयबी कॅटेगरी 50च्या वरती नक्की सबस्क्राईब करेल या इश्यूला. 50च्या वरती माझ्या मते तरी. इथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता 33,52,112 शेअर्स इथे ऑफर केले गेले होते. तर बीड इथे टोटल मित्रांनो 2,72,87,557 शेअरसाठी ती बिडिंग झाली आहे. तर 193 कोटी इथे क्यूआयबी कॅटेगरीने लावले आहेत. त्यानंतर जी एच-एन-ए कॅटेगरी आहे त्यामध्ये 21.21 टाइम्स आयपीओ सबस्क्राईब झाला आहे. 25,14,084 शेअर्ससाठी सॉरी 25,14,084 शेअर्ससाठी ऑफर केले होते. त्यासमोर 5,33,27,296 शेअरसाठी ती बिडिंग झाली आहे. तर एच-एन-ए कॅटेगरीतून 378 टाइम्स हे सबस्क्राईब झाला आहे. मित्रांनो त्यानंतर बिग एच-एन-ए आणि स्मॉल एच-एन-ए. बिग एच-एन-एने 17 टाइम्स आणि स्मॉल एच-एन-ए राउंड फिगर 28 टाइम्स हा आयपीओ सबस्क्राईब केला. तर बिग एच-एन-ए कॅटेगरीने 206 कोटी लावले आहेत. तर स्मॉल एच-एन-ए कॅटेगरी 165 कोटी. म्हणजे मित्रांनो एच-एन-ए कॅटेगरी पाहिलं तर 21 टाइम्स, त्यानंतर बिग एच-एन-ए 17 टाइम्स आणि स्मॉल एच-एन-ए 27 टाइम्स. मित्रांनो जे हाय नेटवर्कवाले इन्व्हेस्टर आहेत, त्यांनी मित्रांनो ह्या इश्यूला चांगला रिस्पॉन्स दिला माझ्या असं वाटतं. ह्या मित्रांनो आपण गोड म्हणजे एव्हरेजचा पण वरचा आपण ह्याला आपण देऊ शकतो स्टेटस. कारण की फ्लॉप आयपीओ तर ह्याला म्हणू नाही शकत. कारण की मित्रांनो इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे. सिव्हिल प्रोजेक्ट्स वगैरे यांच्याकडे आहे. हायवे बनवते, फ्लायओव्हरमध्ये आहे. कंपनीने ठीक-ठाक व्हॅल्युएशन्सवरती 19च पी वरती आयपीओ आणलाय आणि प्राइस बँड पण जास्त नाही. काहीतरी 71-72च्या आसपास इथं प्राइस बँड देखील आहे. तर मित्रांनो मला तर वाटतं क्यूआयबी पण इंटरेस्टेड आहे आणि क्यूआयबी मित्रांनो आजच्या दिवशीच पाहिजे झाला होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि एच-एन-ए कॅटेगरी पण मित्रांनो चांगला रिस्पॉन्स दाखवला आहे. देखील एक पॉझिटिव्ह आहे आयपीओसाठी मानू शकतो. त्यात रिटेल कॅटेगरी पण मित्रांनो 16.62 म्हणजे राउंड फिगर 17 टाइम्स आयपीओ सबस्क्राईब केला. 58,66,196 शेअर्स ऑफर केले होते. त्यासमोर 9,74,73,138 शेअरसाठी इथे बिडिंग झाली आहे. तर टोटल रिटेल्सनी इथे 692 कोटी लावले आहेत. आणि टोटल मित्रांनो या इश्यूला 15.18 टाइम्स हा इश्यू सबस्क्राईब झाला आहे. मित्रांनो आज दुसरा दिवस होता आणि ठीक-ठाक या आयपीओला सबस्क्रिप्शन मिळाले असं मानू शकतो. कारण की वाईट पण नाही, कारण बघा ना आता आयपीओचे इश्यूज आहेत बघा. खूप छोटा इश्यूज आहेत आयपीओचा. त्यात पण तुम्ही किती एक्स्पेक्ट करणार? असं पण आहे ना. ते माझ्यामध्ये ठीक-ठाक या आयपीओला सबस्क्रिप्शन आले आहे. जर तुम्ही इथे खाली स्क्रीनवर पाहिलं तर काल पहिल्या दिवशी 24 जूनला 6.97 टाइम्स सबस्क्राईब झाला आणि आज दुसऱ्या दिवशी 15 टाइम्स म्हणजे कालच्यापेक्षा डबल म्हणजे 2.5 गुणा जास्त आज या आयपीओ सबस्क्राईब झाला आहे. आणि उद्या पण मला वाटतं टोटल आपण एक्सेप्ट केलं ना, तर मला असं वाटतं की
40-50च्या वरती तरी हा टोटल इश्यूच्या सबस्क्रिप्शन येईल असे मला तरी वाटते. माझं हे एनालिसिस आहे. त्यानंतर जर आपण जर नेक्स्ट फॅक्टर पाहिला, जी-एम-पी आज किती चालू आहे, तर 25 जूनला तर जी-एम-पी ₹12 चालू आहे. म्हणजे तुम्हाला प्रॉफिट येते 2,532चा प्रॉफिट होऊ शकतो. म्हणजे जवळपास हे 17% रिटर्न्स असतात. मित्रांनो, जी-एम-पीवरती विश्वास ठेवून तुम्ही अजिबात इन्व्हेस्ट करू नका. कारण जी-एम-पी ही तुम्हालाही ट्रॅक करेल. कारण की जी-एम-पी मित्रांनो आज 12 आहे, उद्या 50 असेल, परवा 100 पण असेल आणि त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी मित्रांनो 10 पण असू शकतं. म्हणून मित्रांनो, जी-एम-पीला बघून तुम्ही कधीच इन्व्हेस्ट करू नका. तुम्ही स्वतःचं एनालिसिस करा. तुम्हाला एनालिसिस करता येत नसेल तर मित्रांनो तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारा. त्याच्याशी कन्सल्ट करा. पण मित्रांनो, बिना एनालिसिस करता, विश्लेषण करता किंवा माहिती घेता इन्व्हेस्टमेंट करू नका व कोणाच्या सांगण्यावरून देखील इन्व्हेस्ट करू नका. इनफॅक्ट माझ्या देखील सांगण्यावरती मी इन्व्हेस्ट करू नका. मी फक्त व्हिडिओ मित्रांनो माहितीसाठी एक व्हिडिओ बनवतो, तुम्हाला माहिती देण्यासाठी. बाकी मित्रांनो, मी इन्व्हेस्ट करण्याचा कोणताही सल्ला कुठल्याही बघा, मी कोणत्याही व्हिडिओमध्ये कोणालाही इन्व्हेस्ट करण्याचा सल्ला जो आहे तो देत नाही. कारण तुम्ही तुमच्या एनालिसिसवरतीच इन्व्हेस्टमेंट करा. नाहीतर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी नक्की कन्सल्ट करा. तर मित्रांनो, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण एच-डी-बी फायनान्शियलचा उद्या दुसरा दिवस आहे. त्यानंतर ह्या आय-पी-ओचा उद्या लास्टचा दिवस आहे. त्यानंतर कल्पतरूचा पण आय थिंक मित्रांनो उद्या लास्टचा दिवस आहे. तर मित्रांनो, या दोन्ही आय-पी-ओचे उद्या आपण बघणार आहोत की कितीपैकी कुणाला चान्स आहेत हा आय-पी-ओला आणायचा. म्हणजे रिटेल कॅटेगरी असो किंवा एच-एन-ए कॅटेगरी, म्हणजे कितीपैकी कितींना हा आय-पी-ओ अलॉटमेंट होऊ शकते, हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. डे 3चं सबस्क्रिप्शन झाल्यावरती. त्यामुळे चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन ऑल क्लिक करा. कारण की तुम्हाला नोटिफिकेशन पोहोचण्यासाठी ऑल क्लिक करणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन टॉपिकसह, एका नवीन आय-पी-ओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.